हाय स्टुडंट्स, मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की रेस्पिरेशनवरती आत्तापर्यंत आपली जी काही 3 लेक्चर्स झाली त्या पॉईंटवरती मी ऑब्जेक्टिव्हचे क्वेश्चन्स किंवा MCQज तुम्हाला मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये देतोय असं मी बोललो होतो. तर आजच्या या लेक्चरला मी तुम्हाला रेस्पिरेशनवरचे टोटल 12 नीट लेवलचे ऑब्जेक्टिव्ज देतोय. आणि रेस्पिरेशन हा टॉपिक नीटसाठी किती महत्त्वाचा आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर मी सांगतोय की लास्ट वर्षापर्यंत रेस्पिरेशनवरती कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त 3 क्वेश्चन्स विचारले गेलेले आहेत आणि म्हणून हा टॉपिक तेवढा महत्त्वाचा आहे. आता तो रेस्पिरेशन आणि सर्क्युलेशन हा लिंक करून आल्यामुळं अजून त्या टॉपिकला जास्त महत्त्व प्राप्त झालेलं आहे. तर हे 12 क्वेश्चन्स आपण आजच्या लेक्चरला पाहणार आहोत. तर मग चला बघूयात हे 12 ऑब्जेक्टिव्ज किंवा MCQ नीट लेवलचे. तर आपला पहिला क्वेश्चन आहे, लंग्स आर इनक्लोज्ड इन ऑप्शन ए पेरिकॉन्ड्रियम, ऑप्शन बी पेरिकार्डियम, ऑप्शन सी प्लुरल मेम्ब्रेन आणि ऑप्शन डी पेरिटोनियम. तर या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे ऑप्शन सी प्लुरल मेम्ब्रेन. हे तुम्ही जर माझ्या अगोदरची लेक्चर्स बघितले असतील तर मी त्याच्यामध्ये हे सांगितलेलं आहे की लंग्जच्या भोवताली म्हणजे सराउंडिंगला डबल लेयर असतो ह्या प्लुरल मेम्ब्रेनचा आणि त्याच्या आतमध्ये लंग्ज ह्या इनक्लोज्ड असतात. आता आपण प्रत्येक ऑप्शनचा विचार करूयात. तर जो पहिला ऑप्शन दिलेला आहे पेरिकॉन्ड्रियम हा ॲक्च्युली काय आहे, तर पेरिकॉन्ड्रियम हा एक कनेक्टिव्ह टिश्यू आहे की जो डेव्हलपिंग बोनच्या सराउंडिंगला जे कार्टिलेज असतं तिथं प्रेझेंट असतो. त्याच्यानंतर जो ऑप्शन बी आहे पेरिकार्डियम, हा जो पेरिकार्डियम आहे हा हार्टच्या भोवताली असतो म्हणजे अराउंड द हार्ट हा पेरिकार्डियम प्रेझेंट असतो. तिसरा प्लुरल मेम्ब्रेन हा हे तर आन्सरच आहे, मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आणि पेरिटोनियम काय आहे, तर पेरिटोनियम हे इंटेस्टायनल ऑर्गनच्या भोवती असणारं एक आवरण आहे, जसं की लिव्हरच्या वरती असणारं आवरण आहे. त्याच्यानंतर आपला क्वेश्चन नंबर 2 आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स इज इनकरेक्ट अबाउट द लॅरिंग्स. लॅरिंग्सच्या बाबतीत खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणते पर्याय हे इनकरेक्ट म्हणजे चुकीचे आहेत ते सांगायचे आहेत. आता पहिला ऑप्शन आहे इट इज अ बोनी बॉक्स. दुसरा ऑप्शन म्हणजे बी ऑप्शन आहे ग्लॉटिस इज द ओपनिंग इन टू द लॅरिंग्स. त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे ड्युरिंग सॉल्विंग ऑफ फूड ग्लॉटिस इज कवर्ड बाय इपिग्लॉटिस टू प्रिव्हेंट फूड एंट्री इन टू द लॅरिंग्स. आणि चौथा म्हणजे डी ऑप्शन आहे ऑल ऑफ दीज. तर या सर्व पर्यायांपैकी हा स्ट्रेट फॉरवर्ड अगदी क्वेश्चन आहे. चुकीचा कोणता म्हणजे इनकरेक्ट कोणता विचारला आहे, तर पहिला ऑप्शन जो आहे तो इनकरेक्ट आहे. म्हणजे आपला आन्सर काय आहे, तर ए ऑप्शन इट इज अ बोनी बॉक्स. का बोनी बॉक्स हे आन्सर इनकरेक्ट ठरते लिरिंगच्या बाबतीत, तर लिरिंग्स हा कार्टिलेजनस बॉक्स आहे, बोनी नाही. त्याच्यानंतर जो आपला तिसरा क्वेश्चन आहे तो क्वेश्चन असा आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर्स क्लोज द ग्लॉटिस ड्युरिंग सॉल्विंग टू प्रिव्हेंट द एंट्री ऑफ फूड इन टू विंड पाईप. आता तुम्ही लेक्चर जर माझं जुनं बघितलं असेल अगोदरचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला याचं आन्सर मिळेल. हाही क्वेश्चन स्ट्रेट फॉरवर्ड आहे. आपला पहिला ऑप्शन आहे टंग, बी ऑप्शन आहे इपिग्लॉटिस, सी ऑप्शन आहे डायफ्रॅम आणि डी ऑप्शन आहे लिरिंग्स. तर याचं आन्सर आहे इपिग्लॉटिस. मी सांगितलं होतं की इपिग्लॉटिस ही त्या ग्लॉटिसच्या ओपनिंगवरती असणारी एक फ्लॅप लाईक एक कवरिंग आहे की जे काय करतं आहे तर फूडची एंट्री चेकआउट केली जाते. त्याच्यानंतर जो आपला क्वेश्चन नंबर 4 आहे तो असा विचारला गेलेला आहे, द रेस्पिरेटरी पिगमेंट इन ह्युमन इज. आता या क्वेश्चनचा जर तुम्ही विचार केला तर हा क्वेश्चन हा लिंक्ड स्वरूपातला आहे. मी काय म्हणतोय नीट आहे का, हा क्वेश्चन हा लिंक्ड स्वरूपातील आहे. लिंक्ड स्वरूपातील याच्यासाठीचा की हा क्वेश्चन हा रेस्पिरेटरी सिस्टीमशीही रिलेटेड आहे आणि त्याचबरोबर तो सर्क्युलेटरी सिस्टीमशीही रिलेटेड आहे. तर या क्वेश्चनमध्ये जे ऑप्शन दिलेले आहे ते ऑप्शन बघूयात. पहिला ऑप्शन आहे हिमोसायनिन, दुसरा ऑप्शन आहे हिमोग्लोबिन, तिसरा ऑप्शन आहे कर्स्युमिन आणि चौथा ऑप्शन आहे डी मेलॅनिन. तर याच्यामधला प्रत्येक ऑप्शन आपण बघूयात. तर जे हिमोसायनिन आहे तर हे हिमोसायनिन हा जो पिगमेंट आहे हा कोणामध्ये आढळतो, तर हा मोल्युस्कसमध्ये, आर्थ्रोपॉड्समध्ये आणि गॅस्ट्रोपोड्समध्ये हा पिगमेंट आढळतो की ज्या पिगमेंटमध्ये कॉपर असतात म्हणजे
हे प्रोटीनच आहे, परंतु कॉपर कंटेनिंग प्रोटीन आहे आणि हे मोल्युस्क, आर्थ्रोपोड्स आणि गॅस्ट्रोपोड्स यांच्यामध्ये आढळतं. आता हिमोग्लोबिन हे आपलं राईट आन्सर आहे, कारण हिमोग्लोबिन हे ह्युमनमध्ये ऑक्सिजन कॅरियर म्हणून काम करतं. म्हणजे हे आपलं राईट आन्सर आहे, म्हणून त्याला रेस्पिरेटरी पिगमेंट असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर जो सी ऑप्शन आहे कर्क्युमिन, हे एक टर्मरिकचा एक टाईप आहे. आणि डी जो ऑप्शन आहे मेलॅनिन, हा ऑप्शन काय आहे हे तुम्हालाही वेल नोन आहे. मेलॅनिन हे एक स्किन पिगमेंट आहे की ज्याच्यामुळं स्किनचा कलर ठरवला जातो. त्याच्यानंतर जो 5 नंबरचा आपला क्वेश्चन आहे तो असा आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग पासेस बोथ फूड अँड एअर. तुम्ही पाठीमागचं लेक्चर पहा, हा ही स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. आणि जो कॉमन पॅसेज म्हणलं जातं किंवा जो कॉमन पार्ट म्हणला जातो तर हा फॅरिंग्स आहे. एपिग्लॉटिस ही नाही, नोज फक्त एअरसाठी आहे. एपिग्लॉटिस ही फ्लॅप आहे ग्लॉटिसच्या ओपनिंगवरची. नोज फक्त एअर कॅरी करणारा आहे आणि ट्रॅकियासुद्धा एअरच कॅरी करतं. तर फॅरिंग्स हे आपलं राईट आन्सर आहे. त्याच्यानंतर जो 6 नंबरचा जो क्वेश्चन आहे तो मेकॅनिझमवरती विचारलेला आहे की ड्युरिंग इन्स्पिरेशन म्हणजे इनहेलिंग म्हणजे एअर आतमध्ये बॉडीच्या आतमध्ये घेत असताना ॲक्च्युअलमध्ये बॉडीमध्ये काय होतं किंवा त्याची जी फिजिओलॉजी आहे ती ॲक्च्युअलीमध्ये काय आहे. तर पहिला ऑप्शन आहे द डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट अँड रिब केज एक्सपांड, हा पहिला ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे द डायफ्रॅम रिलॅक्स अँड रिब केज कॉन्ट्रॅक्ट. तिसरा ऑप्शन आहे डायफ्रॅम डज नॉट मूव रिब केज एक्सपांड. आणि चौथा ऑप्शन आहे ऑल ऑफ दी ॲबोव. तर आपण 1 बाय 1 विचार करूया. जरा तुम्ही मेकॅनिझम जर आठवलं तर तिथं तुम्हाला असं जाणवेल की काय होतं, तर डायफ्रॅम कॉन्ट्रॅक्ट होतो आणि रिब केज एक्सपांड होते. त्याच्यामुळं काय होतं तर आतमधली व्हॉल्यूम वाढते. व्हॉल्यूम वाढलं की प्रेशर कमी होतं आणि त्याच्यामुळं हवा आतमध्ये येते. म्हणजे पहिला ऑप्शन हा आपला बरोबर आन्सर आहे. दुसऱ्या ऑप्शनचाही विचार करू. द डायफ्रॅम रिलॅक्स अँड रिब केज कॉन्ट्रॅक्ट हे एक्सपिरेशनच्या वेळेस होतं. तिसरा ऑप्शन आहे डायफ्रॅम डज नॉट मूव रिबकेज एक्सपांड, असं होतच नाही. आणि चौथा डी ऑप्शन आहे ऑल ऑफ दी ॲबो. तर आपला ए ऑप्शन हा बरोबर आहे. याच्यानंतर जो आपला 7 नंबरचा क्वेश्चन आहे तो असा आहे, व्हिच ऑफ द फॉलोइंग कीप म्युकस अँड डर्ट आउट आवर लंग्स आर कॉल्ड. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे बघा. अगोदर आपण विचार करूयात प्रत्येक ऑप्शनचा. पहिला ऑप्शन आहे सिलिया, दुसरा ऑप्शन आहे ब्रॉन्क्युल्स, तिसरा ऑप्शन आहे लंग हेअर्स आणि चौथा ऑप्शन आहे नन ऑफ दीज. तर याचं आन्सर सिलिया हे आहे. मी म्हणून तुम्हाला वारंवार सांगतोय की माझी प्रिवियसची लेक्चर्स तुम्ही अगदी केअरफुली बघा. त्याच्यामध्ये तुम्हाला ही सगळी आन्सर स्ट्रेट फॉरवर्ड सापडतील. याचा आन्सर सिलिया आहे. सिलिया म्हणजे टायनी हेअर्स असतात, म्हणजे हेअर लाईक स्ट्रक्चर्स असतात आणि तिथं काय केलं जातं तर डस्ट पार्टिकल्स हे तिथंच काढून घेतले जातात आणि ती हवा क्लीन किंवा फिल्टर करायचं काम हे या सिलियाच्या साह्याने केलं जातं. त्याच्यानंतर आपला नेक्स्टचा क्वेश्चन आहे, फॅरिंग्स ओपन इंटू अँटेरियर वायडर पार्ट ऑफ ट्रॅकिया कॉल्ड. आता इथंही हा त्या स्ट्रक्चरवरती विचारला गेलेला क्वेश्चन आहे. म्हणजे इथं तुमचं डायग्रॅमवरती कमांड पाहिजे. काय विचारले बघा, फॅरिंग्स ओपन इंटू अँटेरियर वायडर पार्ट ऑफ ट्रॅकिया. इथं अँटेरियर वायडर पार्ट सांगितला आहे. ट्रॅकियाचा अँटेरियर वायडर पार्ट की ज्याला आपण काय म्हणणार आहे तर लिरिंग्स असं म्हणणार आहे. म्हणजे लिरिंग्स हा आपला योग्य पर्याय आहे किंवा बरोबर ऑप्शन आहे. त्याच्यानंतर जो 9 नंबरचा क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे तो असा विचारलेला आहे की द रेस्पिरेशन इज व्हिच टाईप ऑफ प्रोसेस. इथं 4 ऑप्शनचे दिलेले आहेत. त्याच्यामधला पहिला ऑप्शन दिला आहे रिडक्शन, दुसरा ऑप्शन दिला आहे ऑक्सिडेशन, तिसरा ऑप्शन दिला आहे इलेक्ट्रोलिसिस आणि चौथा ऑप्शन दिला आहे हायड्रोलिसिस. आता रिडक्शन म्हणजे काय, ऑक्सिडेशन म्हणजे काय हे तुम्हाला माहीत आहे, तुम्ही केमिस्ट्रीमध्ये शिकला आहे. तरी पण मी तुम्हाला परत एकदा सांगतो आहे. रिडक्शन म्हणजे काय आहे तर रिडक्शनच्या प्रोसेसमध्ये ऑक्सिजन रिमूव्ह केला जातो किंवा हायड्रोजन ॲड केला जातो. ऑक्सिडेशनच्या प्रोसेसमध्ये काय केलं जातं तर ऑक्सिजन ॲड केला जातो. आणि इलेक्ट्रोलिसिसमध्ये काय केलं जातं तर इलेक्ट्रोलिसिसमध्ये एखाद्या
पदार्थाचं केमिकल डिकम्पोजिशन केलं जातं. आणि हायड्रोलिसिस म्हणजे काय आहे, तर हायड्रोलिसिस हे केमिकल ब्रेकडाऊन आहे. कशामुळं, तर एखाद्या कंपाऊंडचं वाटरची रिॲक्शन झाल्यामुळं होणारं केमिकल ब्रेकडाऊन, की ज्याला आपण हायड्रोलिसिस असं म्हणतोय. आता जरा माझ्या पहिल्या लेक्चरमधली तुम्ही एक रिॲक्शन आठवा की मी बोर्डवरती लिहिली होती. त्याच्यामध्ये C6H12O6 असं लिहिलं होतं, की जो ग्लुकोज होता प्लस 6O2 असा मी लिहिला होता. म्हणजेच इथं ग्लुकोजमध्ये ऑक्सिजन ॲड केला होता. म्हणजेच ही ऑक्सिडेशनची रिॲक्शन आहे, की ही रिॲक्शन झाल्यानंतर आपल्याला बाय प्रोडक्टमध्ये कार्बन डायऑक्साईड, वाटर आणि ATPच्या स्वरूपात एनर्जी भेटली होती. म्हणजेच या क्वेश्चनचं आपलं जे राईट आन्सर आहे ते आहे ऑप्शन बी, ऑक्सिडेशन. याच्यानंतर जो 10 नंबरचा क्वेश्चन आहे तो असा विचारला गेलेला आहे, प्लुरल फ्लुइड सिक्रिटेड बाय डॅश डॅश मेम्ब्रेन. प्लुरल फ्लुइड सिक्रिटेड बाय डॅश डॅश मेम्ब्रेन. इथं दिलेले ऑप्शन बघा. ऑप्शन ए मायोकार्डियम, ऑप्शन बी पेरिकार्डियम, ऑप्शन सी प्लुरल आणि ऑप्शन डी पेरिटोनियम. इथं या स्लाईडमध्ये थोडीशी चूक झालेली आहे. शेवटचा ऑप्शन डीच्या ऐवजी सी झालेला आहे. तर तो तुम्ही करेक्ट करून तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहू शकता. तर हे 4 ऑप्शन आता आपण बघितले. तर आपण 1 बाय 1 ऑप्शन बघूयात. मायोकार्डियम हे काय आहे, तर मायोकार्डियम हा हार्टचा मस्क्युलर टिश्यू आहे. म्हणजे इथं या मायोकार्डियमचा काहीही संबंध नाही. दुसरा जो पेरिकार्डियम आहे, हा पेरिकार्डियम मी तुम्हाला फर्स्ट क्वेश्चनच्या वेळेस सांगितलेला आहे की हा पेरिकार्डियम सुद्धा हा जो लेयर आहे तो हार्टच्या भोवती असतो. प्लुरल मेम्ब्रेन जो इथं दिलेला आहे ते आपलं बरोबर आन्सर आहे. कारण काय आहे, तर मी तुम्हाला पाठीमागच्या एका लेक्चरमध्ये हे सांगितलं होतं की डबल लेयर आहे प्लुरलचा. त्याच्या आतमध्ये जी 2 लेयरच्या मध्ये जी कॅव्हिटी आहे ती प्लुरल कॅव्हिटी आहे, की ज्या प्लुरल कॅव्हिटीमध्ये प्लुरल फ्लुइड भरलेलं आहे आणि ते प्लुरल फ्लुइड हे या प्लुरल मेम्ब्रेनच सिक्रीट केलेलं आहे. म्हणजेच याचा ऑप्शन हे सी आहे. पेरिटोनियम हे काय आहे, तर पेरिटोनियम जो डी ऑप्शन आहे तो आहे इंटेस्टायनल ऑर्गनच्या भोवती असणारं एक कवरिंग आहे. म्हणजे आपल्या क्वेश्चनचं बरोबर आन्सर काय असणार आहे, तर सी हे असणार आहे. त्याच्यानंतर जो आपला 11 नंबरचा जो क्वेश्चन आहे त्याच्यामध्ये असं विचारलं गेलं आहे की लंग्स आर रेस्पिरेटरी ऑर्गन्स ऑफ व्हिच ॲनिमल्स. म्हणजे खाली दिलेल्या पर्यायांपैकी कोणत्या प्राण्यांमध्ये लंग्ज हा रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणून काम करतोय. तर आपण इथं प्रत्येक प्राण्यांमधले जे लंग्ज आहेत ते सांगितले होते की मी फ्रॉगमध्ये पण सांगितलं होतं की स्किनच्या साह्यानं वगैरे केलं जातं. तर इथं प्रत्येक ऑप्शनचा आपण विचार करू. रेप्टाईल्स अँड मॅमल्स यांच्यामध्ये लंग्ज या रेस्पिरेटरी ऑर्गन्स म्हणून काम करतात. हे आपलं आन्सर आहे. ऑप्शन ए हे आपलं आन्सर आहे. आता प्रत्येक ऑप्शनचा आपण विचार करूयात. ऑप्शन बी जो आहे त्याच्यामध्ये असं सांगितलं आहे फ्रॉग अँड आर्थवर्म. तर फ्रॉग आणि आर्थवर्ममध्ये जे रेस्पिरेशन होतं किंवा जो रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणून काम करणारा जो पार्ट आहे तो आहे स्किन. त्याच्यानंतर सी ऑप्शन आहे फिशेस अँड टॅडपोल. तर फिशेसमध्ये अँड टॅडपोलमध्ये जे रेस्पिरेशन केलं जातं ते गिल्सच्या साह्याने केलं जातं. आपला डी ऑप्शन आहे स्पायडर अँड स्कॉर्पियन. तर स्पायडर आणि स्कॉर्पियनमध्ये होणारं जे रेस्पिरेशन आहे ते बुक लंग्सच्या साह्याने केलं जातं आणि काही इन्सेक्टमध्ये ते ट्रॅकियाच्या साह्यानेही केलं जातं. या क्वेश्चनचं बरोबर आन्सर आहे ऑप्शन ए रेप्टाईल्स अँड मॅमल्स, की ज्यांच्यामध्ये लंग्ज हा रेस्पिरेटरी ऑर्गन म्हणून काम करतोय. आपला या सेशनमधला किंवा या लेक्चरमधला जो लास्टचा जो क्वेश्चन आहे 12 नंबरचा, तो क्वेश्चन असा विचारलेला आहे की रेस्पिरेशन इज कंट्रोल्ड बाय. रेस्पिरेशनची जी क्रिया आहे ती क्रिया कोण कंट्रोल करतं. तर तिथं 4 ऑप्शन दिलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे मेडुला ऑब्लॉंगॅटा, बी ऑप्शन आहे हायपोथॅलॅमस, सी ऑप्शन आहे सेरेबलम आणि डी ऑप्शन आहे ऑल्फॅक्टरी लोब. तर आपण प्रत्येक ऑप्शनचा आता विचार करू. जो ये पहिला ऑप्शन आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. हा मेडुला ऑब्लॉंगेटा हा ब्रेनचा असा पार्ट आहे की जो ॲटोनॉमिक फंक्शन्स कंट्रोल करतो, जसं की ब्रिदिंग, डायजेशन, स्वॅलोईंग, स्नीजिंग इत्यादी. हे आपलं आन्सर आहे
म्हणजे ऑप्शन ए मेडुला ऑब्लॉंगेटा हे आपला आन्सर आहे, कारण मी तुम्हाला सांगितलं की हा ऑटोनॉमिक फंक्शन्स रेग्युलेट करतो, जसं की ब्रिदिंग. म्हणजे मेडुला ऑब्लॉंगेटा हे आपला आन्सर आहे. आता बाकीच्याही ऑप्शन्सचा आपण इथं विचार करूया. हायपोथॅलॅमस हाही ब्रेनचाच पार्ट आहे. हायपोथॅलॅमस हा काय रेग्युलेट करतोय, तर हॉर्मोन्सचं रिलीजिंग रेग्युलेट करायचं काम हे हायपोथॅलॅमसचं आहे. त्याचबरोबर बॉडी टेम्परेचर रेग्युलेट करायचं काम ही या हायपोथॅलॅमसचं आहे. त्याच्यानंतर जो ऑप्शन सी आहे की सेरेबलम हा व्हॉलंटरी ॲक्टिव्हिटी किंवा व्हॉलंटरी मुवमेंट कंट्रोल करायचं काम करतो, जसं की बॉडीचं पोश्चर असेल, बॉडी बॅलन्स असेल किंवा स्पीच रेग्युलेट करायचं काम हा सेरेबलम करतोय. आणि त्याच्यानंतर जो ऑप्शन डी आहे ऑल्फॅक्टरी लोब, याचं फंक्शन मी पहिल्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की ऑल्फॅक्टरी लोबचं हा ब्रेनचा एक असा पार्ट आहे फोर ब्रेनला असणारा की जो सेन्स ऑफ स्मेलशी रिलेटेड आहे. म्हणजे आपल्याला जे स्मेलचं परसिप्शन होतं, जे स्मेलचं आपल्याला आकलन होतं, हे आकलन आपल्याला या ऑल्फॅक्टरी लोबमुळं होत असतं. कारण नेझल चेंबरचा मी नेझल चेंबर तुम्हाला सांगितलं होतं की नेझल चेंबर हे 3 रिजनमध्ये डिवाइड झाले आहेत. तर त्याच्यामधला जो तिसरा जो रिजन आहे ऑल्फॅक्टरी रिजन किंवा ऑल्फॅक्टरी पार्ट म्हणून, तिथं ऑल्फॅक्टरी इपिथेलियमचा आतमध्ये लेयर असतो आणि त्याच्यामुळं आपल्याला सेन्स ऑफ स्मेल येतो, म्हणजेच एखाद्या स्मेलचं परसिप्शन होतं. तर या क्वेश्चनचं राईट आन्सर आहे मेडुला ऑब्लॉंगेटा. तुम्ही वारंवार माझे लेक्चर्स बघत चला. त्या लेक्चर्समध्ये मी NCERT ओरिएंटेड आणि नीट ओरिएंटेड लाईन बाय लाईन टीचिंग करतोय आणि ते तुम्हाला फायद्याचं